संदीप चिंचोलकर इथे सज्ज झालेत बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिला घेऊन. मॅन्डेटरी पॉवर प्ले ही ओव्हर दुसरी मॅचच्या दिवसामधली आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल फुल टॉस लॉक स्वीप करायचा ऑन साइडला. मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप जबरदस्त पाहायला मिळाले. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट त्यानंतर दुसरीचा देखील प्रयत्न केला गेला. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. पहिल्याच बॉलवर श्री गणेश होतोय वायजी स्पोर्ट्स मुरबाड टीमच्या इनिंगचा. या ठिकाणी शुभागमन होतोय आमचे सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब. ग्रामसेवक आहेत आदर्श गावाचे आणि सातत्याने गेली 7 दिवस खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा ते घेत असतात. आजच्या दिवसामध्ये देखील याचं आगमन स्वागत असेल आपलं या स्पर्धेमध्ये. स्विचचा हा प्रयत्न दुसऱ्याच बॉलवर केला गेला परंतु समोर संदीप चिंचोलकर सारखा एक प्रदीर्घ अनुभव असणारा खेळाडू. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि अनुभवाची शिदोर घेऊन सातत्यानं टेनिस क्रिकेटची अविरत सेवा करणारा खेळाडू. एक बीट चेंडू पाहायला मिळतोय निलेश बांगरसाठी. हा फटका ऑन साइडला स्टीर केला अलॉंग द कार्पेट ऑन साइडला. डीप मध्ये करण घनसुलकर येतात बॉलवर वेगाने. अंडरआर्म फेकी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल निलेश बांगरच्या माध्यमातून. टीमची टोटल 1 ने पुढे सरकते 3 आकड्यावर. तो जय हिंद देवरुंग टीमचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत असेल आपलं. जय बजरंग गोडसे ए टीमच्या कॅप्टनला विनंती करेल आपण आला असेल तर आपण देखील रिपोर्ट करायचा. ही सेमीफायनलची मॅच आपण पाहणार आहोत. जय हिंद देवरुंग विपक्ष जय बजरंग गोडसे ए या 2 टीम दरम्यान आणि विजयी संघ मात्र खेळ अंतिम मॅच टीम बेलपाडा या संघासमोर. तर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पहिल्या बॉलवर 2 त्यानंतर एक डॉट चेंडू. तिसऱ्या बॉलवर एक सिंगल ते मिळाली आहे. टीम वायजी स्पोर्ट्स मुरबाड टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग इथे करत असताना 3 धावा स्कोर कार्डवर चर्चा करत असताना संघनायकाशी संदीप चिंचोलकर. स्ट्रायकिंगला यावेळी लेफ्टनंट बॅट्समन जितू चव्हाण. आक्रमकता ही त्याची ओळख आहे. बाहुबली ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट म्हणजे नावाने तो ओळखला जातो. ऑन साइडला 2 खेळाडू तटस्थाच्या बाहेर डीप मध्ये त्याच्यासाठी सज्ज केले गेलेत. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला खेळाडू डीप मिड विकेटला खेळाडू जितूसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आणि जावे लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन असं अशा प्रकारे परिवर्तन मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्विचिटचा प्रयत्न लाऊड अपील इथे पाहायला मिळते. आत्मविश्वास थोडासा कमी होता. दोन्ही खेळाडू एकाच ट्रॅकवर अपघात इथे मात्र नक्कीच होणार. फलंदाज निलेश बांगरला माघारी परतावं लागेल. रन आउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागतोय वायजी स्पोर्ट्स मुरबाड टीमला. संदीप चिंचोलकर चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आपला अनुभव इथे दाखवून देत असताना या ओव्हर मध्ये इनफिल्डला इथे क्लिअर केले. चांगला स्ट्रोक जितू चव्हाणच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला एक नेत्रदीपक फटका. चौकार
क्रिकेट इथे मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन होत असताना चांगली कामगिरी अंपायरिंग देखील करतात, त्यासोबत डान्स देखील करतात आणि सर्वात महत्वाचं काय तर तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं ना तर ते फार मोठं असं पुण्याचं काम असतं आणि आमच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर इथे मात्र ते अधिराज्य गाजवतात. ऑन साइडला फटका खेळायचा होता, प्रॉपर कनेक्शन नाही, बॅटन बॉल मध्ये आउटफील्ड मध्ये बॉल जातो, एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मयूरने केला परंतु माघारी ते धाडलंय. जितू चव्हाण एक सिंगल ते मिळते. षटकाचा खेळ संपन्न झाला. टीमची टोटल जाऊन पोस्ट स्कोर कार्डवर 8 या आकड्यावर 1 विकेट गमावला. निलेश बांगर माघारी परतला. जितू खेळतोय 5 आकड्यावर 1 चौकार त्याच्या बॅटमधनं. निलेशनं वैयक्तिक 3 धावा बनवल्या. नवीन फलंदाज मयूर दिनकरनं अजून एकही बॉल फेस केला नाहीये. ही स्पर्धा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये तिसाई केबलच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातं. 105 नंबर या चॅनलवर तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या टीव्हीवर पाहू शकता. आज सुपर संडे, रविवार, सुट्टीचा दिवस आणि प्रेक्षक वर्ग सातत्याने स्पर्धेचा आनंद देखील घेत असतील. आणि जे उपस्थित लाडके प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आज मात्र उपस्थित झाले त्यांचं पुनश्च एकदा क्रिकेटच्या रोमांचकारी खेळामध्ये या 29व्या पर्वामध्ये आदर्श चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. एक ओव्हरचा खेळ ते संपन्न झाला. टीमची टोटल 8. चांगली बॉलिंग केली संदीप चिंचोळकरनं पहिल्याच ओव्हरमध्ये. अनुभव काय असतो हे दाखवून देत असताना अनुभवाची शिदोरी घेऊन सातत्यानं क्रिकेटमध्ये एक काळ त्याने गाजवला आणि अजून तो गाजवतोय. बॉलर प्रशांत इथे सज्ज होतो सेकंड ओव्हरमध्ये आणि अनुभव ही फार मोठी गोष्ट असते. मंगेश भोईर जे मात्र आयोजकाच्या भूमिकेमध्ये सातत्याने गेली 7 दिवस आपण त्यांना पाहताय ते देखील जागृत 11 डोंबिवली टीम मध्ये आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा स्कोर कार्डवर जितू चव्हाण मयूर दिनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हर मध्ये प्रशांत इथे सज्ज होतात. मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक समाप्त झालं आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना क्षेत्ररक्षण सजवत असताना कॅप्टन विशाल यशांच्या मागे संपूर्ण मैदान ते कव्हर करतात. 2 खेळाडू व्ही शेप मध्ये शॉट फाईन लेग शॉट तडमॅनला संदीप चिंचोळकर आपण पाहू शकाल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला जितू चव्हाण ट्रेडमार्क सोनार पाडाचा ब्रँड इथे झिटकवत असताना षटकार. कॅच पकडली सीमारेषेच्या बाहेर. अमर गायकवाड यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपल्यासाठी एक आकर्षक टी शर्ट या स्पर्धेमध्ये जे आम्हाला स्पॉन्सर केले सन्माननीय मनोहर विठ्ठल भोईर साहेबांच्या माध्यमातून. जर कोणत्याही प्रेक्षकांना टी शर्ट मैदानाच्या बाहेर झेल पकडले त्याला टी शर्ट आहे. एक 6 आला त्यानंतर एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव इथे टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. स्कोर कार्डवर धावा संख्या पाहायला मिळते 15 या कडावर. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं जितू चव्हाण षटकाराच्या सहाय्याने. बॉलर प्रशांत चांगलं वातावरण क्रिकेटला पोषक असं वातावरण सकाळचं एक दीर्घ सत्र आणि क्रिकेटचा महासंग्राम इथे होत असताना यावी लाईन चांगली आहे. कमबॅक इथे करत असताना बॉलर प्रशांत आणि जितू साठी कॅश प्राइज झाले. जर लगातार 3 षटकार लगावले तर एस स्पोर्ट्स सोनारपाडा जितू शिंगोळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालंय. स्विच हिटचा प्रयत्न यावी लाईन पाहावे लागेल. पुन्हा एकदा अंपायर वळतात. येस इट इज अ व्हाईट बॉल हा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक सिंगल ते मिळते. स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावेन टीमची टोटल पुढे सरकते. स्कोर कार्डवर 16 आकड्यावर जाऊन पोहोचली. अमर गायकवाड यांना पुन्हा एकदा विनंती करेल आपण आमच्या व्यासपीठावर या. आपल्यासाठी एक आकर्षक टी शर्ट आहे एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि ते आम्हाला स्पॉन्सर केले सन्माननीय मनोहर विठ्ठल भोईर सर. या स्पर्धेसाठी प्रत्येक ग्रामस्थांनी मोलाची भूमिका बजावली. आपल्या गावाच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक अभिमानाची, मानाची आणि सन्मानाची स्पर्धा
वैभवशाली 29व पर्व आदर्श चषक धानिवली. आणि या ठिकाणी नक्कीच एक अनाउन्स देखील आमच्या सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांनी केलं की पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी एक बाईक देखील दिली जाईल. ऑन साइडला हा फटका चांगला अक्रॉस द बॅटने बॉलला पाठवून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीतू चव्हाणच्या बॅटमधनं तडाखेबंद फटका षटकार. यावी प्रॉपर टायमिंग नाहीये. संदीप चिंचोळकर जेलच्या खाई. जजमेंट चुकीचं होतं. प्रयत्न चांगले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जर धावा पाहिल्या तर तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला. अपील करतात कॅप्टन विशाल परंतु अंपायर माटा त्या ठिकाणी सहमत नाहीये. 3 धावा कंप्लीट केला गेला. बॅट्समन मयूर दिनकर जीतू चव्हाणच्या माध्यमातून टीमची टोटल स्कोरबोर्डवर पाहायला मिळते 26-26. दुसरं षटक येथे प्रगतीपथावर असताना तर व्यासपीठावर अमर गायकवाड यांना ही टी शर्ट प्रदान केली जाईल. गोल्डमॅन निलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते यायचा अमर आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमच्या स्पर्धेचे आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय भूपेश जाधव याला देखील टी शर्ट दिली जाईल मंगलदास म्हस्के साहेबांच्या शुभ हस्ते. तर इथे चौकार आलाय मयूर दिनकरच्या बॅटमधनं. तुमच्या व्यासपीठावर या ठिकाणी टी शर्ट प्रदान केले जातात. यांच्या माध्यमातून सीमा रेषेच्या बाहेर झेल पकडले आमचे 2 प्रेक्षक. तर शेवटच्या बॉलवर मयूर दिनकरच्या बॅटमधनं असलेली ब्रँड इथे पाहायला मिळाला. एक चौकार आला. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 30 आकड्यावर जाऊन पोहोचली. विकेट आतापर्यंत गमावलेत 1. निलेश बांगर माघारी परतला आणि त्यानंतर एक महत्वपूर्ण भागीदारी चांगली पार्टनरशिप इथे पाहायला मिळाली. आणि आमच्या व्यासपीठावरून आमचे सन्माननीय पाहुणे रजा घेत आहेत. 2 मिनिटं खेळ आपण थांबवायचा. सन्माननीय निलेशजी पाटील साहेब गोल्डमॅन त्यांच्या समवेत त्यांचे संपूर्ण सहकारी या स्पर्धेमधून रजा घेतात. आपण या ठिकाणी आलात आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात आणि आपण आल्यानंतर या स्पर्धेला एक बहर आली. ही स्पर्धा अधून चमकू लागली. सुवर्ण क्षणाने आपल्या सोनेरी पावलांनी ही स्पर्धा मात्र मुरबाड टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिली जाईल. सन्माननीय निलेशजी पाटील साहेब आपल्यापासून रजा घेतात. आपण या ठिकाणी आलात पुन्हा एकदा आपला मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय आणि आपला आभार व्यक्त करतोय. येस या ठिकाणी आमचे प्रेक्षक वर्गाची फोटो सेशन साठी झुंबट उडाली आहे. कारण व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे आणि तुम्ही केलेल्या मेहनतीवर तुम्ही ज्यावेळी स्वतःला सिद्ध करता त्यानंतरच तुम्ही प्रसिद्ध होत. प्रसिद्ध व्यक्तिमत्व नवी मुंबईचे आमचे सन्माननीय निलेशजी पाटील गोल्डमॅन. 2 खेळ संपन्न झालाय. मैदानामध्ये टीमची टोटल 29 आकड्यावर जाऊन पोहोचली. चांगली बॅटिंग जीतू चव्हाण याच्या बॅटमधनं 2 उत्तुंग फटके आपण पाहिले. मयूर दिनकरच्या बॅटमधनं 1 चौकार. षटक क्रमांक 3 घेऊन मॅन फ्रॉम पनवेल नेरे करण घनसुलकर मैदानाच्या मध्ये सज्ज झाला. मॅच सुरू करायची. अंपायर करण घनसुलकर ते सज्ज झालेत. आमचे प्रमुख पाहुणे रजा घेतात. पुन्हा एकदा मी आपल्या शब्द सुमनाने स्वागत करतोय. 29वा टीमची टोटल स्कोर बोर्डवर 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. करण घनसुलकर ते सज्ज झाला. पहिलाच बॉल लाईन चांगली आहे. क्लोज यष्टीरक्षण करत असताना संघनायक विशाच्या हातामध्ये हा बॉल जातोय. एक डॉट चेंडू पाहायला मिळतो आणि ज्यावी
पहिला बॉल निर्धावाच्या स्वरूपात पाहायला मिळते कोणत्याही गोलंदाजाकडनं, त्यानंतर त्याचा आत्मविश्वास दुणावला जातोय. हाफ ट्रॅकर बॉल, गती कमी होती, थोडेसे बॅकफुटला गेले, थांबले आणि त्यानंतर फटक्याला सजवलंय आणि सरळ पाठवून दिलंय. लॉंग लेग बाउंड्री. 8 सेकंड ओव्हर मध्ये 21-29 आणि त्यानंतर येणारा हा एक चौकार. 33 धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. चांगली फटकेबाजी जितू चव्हाणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. येस, थँक्यू सन्मान्य आमचे निलेशजी पाटील साहेब या ठिकाणी रजा केल्यात. चौकार आला आणि त्यानंतर षटकार करणं आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी थोडेसे जात होते, त्यामुळेच मात्र मैदानावर थोडंसं लक्ष आमचं नव्हतं. तर 6 धावा येतात, 2 बॉलवर 10. टीमची टोटल पुढे सरकते. धाफळकावर धावा 39. स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळतात चांगली बॅटिंग जितू चव्हाणच्या बॅटमधनं अतिशय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पाकफुटला जाऊन कट करायचा होता पॉईंटच्या वर्ण या ठिकाणी पहा वेगळ्या शैलीमध्ये सांगतायत. चांगला बॉल इथे आहे. करण घनसुरकर कमबॅक करतो. पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर येणार आहे एक डॉट बॉल. 39 धावा टीमची टोटल. एक चांगली स्कोर कार्ड आतापर्यंत उभारण्यात यश आलंय. जितूच्या बॅटमध्ये 3 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 27 धावांवर वैयक्तिक तो खेळतोय. बॉल त्याने आतापर्यंत फेस केलेत 9. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. मिसटायमिंग आहे. बॉल हवेत टीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु बॉल अगदी त्याच्या येण्याच्या आधी लँड होतोय नो मॅन्स लँड मध्ये. फेकी ऑन द स्टंप. तोपर्यंत 2 धावे ते कंप्लीट. टाइमच्या गजरामध्ये स्वागत केलं जातं कारण बॅटिंग तिथली सुरेख इथे होती. आपल्या तालुक्यामध्ये एक स्टार खेळाडू मध्ये जी ओळख आहे, बाहुबली ऑफ शहापूर टेनिस क्रिकेट म्हणून ओळखला जातो. चांगली बॅटिंग येत आतापर्यंत त्यांनी केली आहे. 13 बॉल फेस, 32 धावा वैयक्तिक त्यांनी कुठल्या. टीमची टोटल 41. 30 षटक येते प्रगतीपथावर करण घनसुलकरच्या माध्यमातून. ऑन साइडला इन द स्लॉट. इट इज गोइंग आउट ऑफ द पार्क. यूज इट मॅक्सिमम. तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन. यानंतर होणारी मॅच दुधी 11 दुधाळे पाडा विपक्ष माही 11 आंबेळे या 2 टीम दरम्यान. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स विनंती करेल इनिंग समाप्त आत आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. टॉस केला जाईल. पहिली इनिंग इथे सुरू आहे. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. शेवटच्या बॉलवर देखील एक दर्जेदार स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. एस एस सोनारपाडाचे ओनर दीपूशेठ चक्रवर्ती यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज जितूसाठी आलाय. चांगली बॅटिंग त्यांनी आतापर्यंत केली. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. टीमची टोटल स्कोर कार्डवर पाहायला मिळते 47 धावा. शेवटचा एक षटक इथे शिल्लक असेल. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली जाते. वायजी स्पोर्ट्स मुरबाड टीमच्या माध्यमातून टॉस हरल्यानंतर इथे बॅटिंग करत असताना 14 बॉल इथे फेस केली जितू चव्हाणने. 38 धावा त्याच्या बॅटमधनं. 4 षटकार, 3 चौकार. मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग. प्रेक्षक देखील मनोरंजन करतात. या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन होते. भगवा चषकाचे यशस्वी आयोजक सन्माननीय नकुलजी भांडे सरांचं स्वागत असेल आपलं आदर्श 11 क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ धानिवलीच्या वतीनं या स्पर्धेमध्ये. अंतिम दिवस या स्पर्धेचा. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू ज्यांनी मात्र आपला ग्रामीण क्रिकेट गाजवलं, त्यानंतर आपला तालुक्याचं क्रिकेट गाजवलं आणि त्यानंतर ज्यावेळी तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळता व्यावसायिक क्रिकेटमध्ये
तुमची वर्णी लागते आणि ग्रामीण क्रिकेट गाजवणारे खेळाडू आज मात्र या व्यावसायिक क्रिकेटमधून आपल्या खेळाचं प्रदर्शन करत असताना हाफ टॅकर बॉल ऑन साइडला इथे हवेमध्ये उडवला, मिस टायमिंग आहे, बॉल हवेमध्ये जज करतात. कॅच पर्यंत मंगेश भोईर पोहोचू शकले परंतु प्रयत्न चांगला, कॅच इथे ड्रॉप होते. 2 धावा कंप्लीट. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर राजेश इथे सज्ज होतात. पहिल्या बॉलवर 2 धावा इथे मिळतात. टीमची टोटल पुढे सरकते 49 या आकड्यावर. शेवटचं षटक स्लॉगचं षटक आणि या ओव्हरमध्ये देखील आक्रमकता पाहायला मिळेल कारण आतापर्यंत 1 विकेट गेली, 9 विकेट हातामध्ये आहेत आणि आक्रमकता इथे पाहायला मिळेल. हा फटका देखील मिस टायमिंग, प्रयत्न खूप चांगला केला जातोय मयूर दिनकरच्या माध्यमातून आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच इथे ड्रॉप होतीये. एक सिंगल इथे मिळते, कॅच ड्रॉप आणि त्यानंतर एक सिंगल बरोबर टीमची टोटल पुढे सरकते. अर्धशतक धफळकावर लावलं जातंय. 50 धावा स्कोर बोर्डवर वायजी स्पोर्ट्स मुरबाड टीमची ही धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. शेवटचे 4 बॉल शिल्लक. जितू चव्हाण ऑन स्ट्राईक इथे पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग त्यांनी आतापर्यंत केली आहे. जय बजरंग गोरसे ए टीमचा कॅप्टन, आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. आपण यासाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आमच्या आयोजकांना. जय हिंद देवरुंग विपक्ष जय बजरंग गोरसे ए या 2 टीम दरम्यान ग्रामीण क्रिकेटच्या सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वेग या बॉलवर पाहायला मिळाला. गुड लेंथ वरनं टेक ऑफ घेतोय. अतिशय भन्नाट वेगाने हा बॉल संगनायक विशाच्या हातामध्ये जातो. एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. तर DD11 शास्त्रीनगर वर्सेस माही 11 अंबाई या 2 टीम दरम्यान यानंतरची होणारी मॅच. दोन्ही कॅप्टनला विनंती करेल इनिंग संपवण्याच्या आतमध्ये आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. अतिशय चांगला स्ट्रोक, ओव्हर पिच बॉल आणि त्याला सरळ पाठवून दिले डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितू चव्हाणच्या बॅटमध्ये क्लासिकल टेक्निकल फटका, चौकार. चांगली बॅटिंग, आक्रमकता इथे पाहायला मिळते आणि ग्रामीण क्रिकेट सातत्याने गाजवल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये या खेळाडूची वर्णी लागली आहे. जितू चव्हाण खूप चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत केली आहे. डावखुऱ्या त्याचे फलंदाज नेहमीच घातक असतात टेनिस क्रिकेटमध्ये आणि इथे मात्र जितू चव्हाण चांगली बॅटिंग करतोय. ऑन साइडला अजून एक चांगला स्ट्रोक आणि बॉल सरळ पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. टोटल स्कोर कार्डवर 60 बॉल शिल्लक येते. ओव्हरचे आतापर्यंत 1. जितू चव्हाणच्या बॅटमध्ये 48 धावा, 2 धावांची आवश्यकता असेल अर्धशतकासाठी. शेवटचा बॉल इनिंगचा अर्धशतक पाहायला मिळेल का सिटी क्रिकेटमध्ये? जितू चव्हाणच्या माध्यमातून शेवटचा बॉल ऑन साइडला. वॉट स्ट्रोक, जितकी जास्त उंची तितकंच अंतर. बॅट दाखवायची या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या जितू चव्हाणसाठी. वैयक्तिक 54 धावा त्याच्या बॅटमध्ये. टीमची टोटल 66 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय जागृती 11 डोंबिवली टीम समोर. राजू वारगड यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज या इनिंग साठी आलाय. वायजी स्पोर्ट्सचे मालक निलेश घरत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज, तब्बल 700 रुपयाचा कॅश प्राइज या खेळीसाठी. जबरदस्त बॅटिंग. शास्त्रीनगर दुधाळेपाडा टीमचा कॅप्टन आणि वायजी स्पोर्ट्स माही 11 अंबेली टीमचा कॅप्टन दोघांनी त्वरित आपल्या टॉस बॉक्स मध्ये. त्यापूर्वी जितू आपण यायचे व्यासपीठावर आपलं पारितोषिक घेऊन जायचे. जितू आपण लगेच यायचे. तर निश्चित पाहतोय आपण ज्या प्रकारे एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आणि म्हणतात ना फॉर्म हा टेम्पररी असतो पण क्लास इज द परमनंट. दाखवलंय की मुरबाडचा बाहुबली का मला म्हटल्या जातोय. काय धमाकेदार खेळी साकारली ते मात्र
तर बंटी शिंगोळे साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आणि रोख रक्कम तब्बल इथे मात्र 1200 रुपये दिले जाईल जितू चव्हाण याला. व्हेरी नाईस परफॉर्मन्स पाहिला आपण. तर मी विनंती करेन इथं मात्र एक आदर्श ग्रामसेवक भाऊसाहेब त्यांच्या शुभ हस्ते पाहतोय की आपण इथं मात्र जितू चव्हाण रोख रक्कम 1200 रुपये स्वीकारताना एक जबरदस्त खेळ साकारताना पाहतोय आपण. अनेक अनेक धन्यवाद जगदीश तारमळे. तर मित्रांनो आपण पाहतोय तर टेनिस क्रिकेटचा बिग शो आज आपण ओपन गटाच्या माध्यमातून हा दिवस अनुभवतोय. एक जबरदस्त टेनिस क्रिकेटची रती महारथी पाहतोय आपण मैदानावर एकमेकाविरुद्ध उभे राहताना पाहतोय का जबरदस्त दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय. दिदी 11 शास्त्रीनगर विपक्ष माही 11 आंबेला. धावसंख्या जर पहिले आपण तब्बल धावफलकावर 66 धावांचं आव्हान असेल सामना जिंकण्यासाठी. तर दोन्ही संघाचे कर्णधार निश्चित माही 11 आंबेले संघाचा कर्णधार. आपल्याला ही शेवटची सूचना आहे की आपण या लगेच. आम्ही वारंवार सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचे कारण की शेवटचा दिवस या स्पर्धेतला आणि आपला वेळ खूप अनमोल आहे. दिदी 11 शास्त्रीनगर विपक्ष पाहतो आपण माही 11 आंबेला. या दोन्ही संघादरम्यान टॉस होईल. तर सामना जिंकण्यासाठी जो लक्षित मात्र टार्गेट उभं केलंय 67 धावाचं आव्हान आहे. चेशिंग कंपल्सरी आहे आणि या 4 षटकामध्ये खूप छान फटकेबाजी पाहिली आपण. बाहुबली ऑफ मुरबाड या तालुक्यातला एक वारंवार उल्लेख का केला जातोय जितू चव्हाण यांनी इथं मात्र दाखवून दिले की एक मोठा फलंदाज मी का आहे. का जबरदस्त खेळ साकारले आपण आणि ओपन गटाच्या माध्यमातून पहिलं अर्धशतक जितू चव्हाण च्या बॅटमधून. आणि या खेळीसाठी त्यांचे जवळचे मित्र आणि मुरबाड तालुक्यातला हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट किंग म्हणून ज्यांना सातत्याने आपण पाहतोय राजू राठोड यांच्या माध्यमातून जितू चव्हाणसाठी खास या खेळीच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद राजू राठोड. तर थोड्याच वेळात नेते इथं मात्र आपण दर्शन एंटरप्राइजेस डोंबिवलीचे आमचे लाडके मान्यवर सन्माननीय मोहन शेट्टी साहेब यांचा थोड्याच वेळात आपण आगमन होताना व्यासपीठावर पाहणार आहोत. एक जबरदस्त आयोजन पाहतोय आणि आदर्श गाव जर म्हटलं तर निश्चित आदर्श ही ट्रॉफी आपण पाहतोय. तर या गावावर ज्यांचा आशीर्वाद आहे निश्चित परमपूज्य कमलनाथ नवनाथ महाराज प्रति पंढरपूर धानिवली यांचं एक खूप मोलाचं सहकार्य सातत्य नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाला धानिवली गावाच्या माध्यमातून मिळतोय असे सर्वांचे लाडके परमपूज्य कमलनाथ महाराज. आणि त्यानंतर मात्र संपूर्ण ग्रामस्थ मंडळ धानिवलीच्या माध्यमातून पाहतोय आपण प्रथम पारितोषिक शहरी गटासाठी आणि प्रथम पारितोषिक ग्रामीण गटासाठी रोख रक्कम 61 आणि रोख रक्कम 51,000 चा रोख रक्कम पारितोषिक ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. त्यानंतर पाहतोय आपण द्वितीय पारितोषिक ग्रामीणसाठी खास ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक सन्माननीय अजय चिंतामण बोईड साहेब आणि हरेश पतारे साहेब आणि सूरज गुप्ता साहेब यांच्या माध्यमातून. पाचवे पारितोषिक राजेश बोईर ओमसाई ट्रॅव्हल्स गोविली यांचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून. आणि 6वे पारितोषिक ग्रामीण रोख रक्कम 10,000 रुपये आदरणीय चिंतामण देवभोईर साहेब यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचा खास लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय 10 क्लिक आणि त्या दरम्यान आज पासून आपण या स्पर्धेचं आयोजन ज्या प्रकारे तिसई केबल च्या माध्यमातून पाहतोय आणि जी आम्हाला ही सुविधा उपलब्ध करून दिली धानिवली गावाचे माजी उपसरपंच आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू आदरणीय श्यामदादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून. दादा मी तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करेन. तर निश्चित मित्रांनो इथं जो माझा आवाज आपण सातत्य 3 वर्ष जातोय ऐकतोय यांचं संपूर्ण श्रेय मी सन्माननीय आरके स्पोर्ट भादवड स्पोर्टचे सर्व आणि क्रिकेटवर ज्यांचं अटूट प्रेम आहे असे खास सन्माननीय गणेश पाटील दादांचं आगमन होतोय. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. आणि तिसरी केबलवर जर आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा असेल 105 चॅनलवर जायचंय आणि या सामन्याचा आपण आनंद घ्यायचा आहे.
या स्पर्धा खोल टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढल्या चेंडूला मिड ऑनला. तर एक महत्वाची सूचना आहे, जी व्हीआयपी डायजवर आमचे काही मान्यवर आहेत त्यामधून आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना आहे की दानिवली गावाचे आजी माजी सदस्य आणि प्रतिष्ठित व्यक्ती फक्त व्यासपीठावर राहील, बाकीचे आपण समोर यायचं आहे. यावेळेस पात्र बॅटच्या आतला कडेला चाटून मात्र फाईन लेग रिजनकडे अजून मात्र धाव इथं मात्र पूर्ण करता आली नाही. फलंदाज पाहतोय आपण ऋतांशू आणि विशाल. तर दरम्यान पाहतोय आपण दानिवली गावाचे आमचे पोलीस पाटील आदरणीय सीताराम राणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तर निश्चित अजून जितू चव्हाणसाठी रोख रक्कम 500 रुपये आलेले आहेत. आदरणीय MPL चे जे आयोजन असतात अतिशय उत्कृष्ट त्यांच्या माध्यमातून. तरी तर मात्र खातं उघडतोय फलंदाज ऋतांशू आणि खातं उघडल्या गेले तर मात्र जागृती 11 डोंबिवली संघाचं खूप मोठं नाव जागृती 11 डोंबिवली या संघाचं ओपन क्रिकेट जर विचार केला. आणि मला असं वाटतं की आता मात्र गोवा टूर पाहिलं होतं, काय जकास परफॉर्मन्स पाहायला मिळालं होतं. या स्पात हा फटका पाहतोय आपण, शक्ती खूप जास्त होती पण प्लेसमेंट ठीक नव्हती. पंपलिंग पाहायला मिळालं जिथं एक धाव कंप्लीट करताना पाहतोय आपण. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 3. विशाल याला मात्र आक्रमण करावं लागेल कारण की खूप मोठं आव्हान आहे. एक जबरदस्त फलंदाजी पाहिली आपण बाहुबली अप्पा मुरबाड तालुक्यातला जितू चव्हाण, काय सुरेख अतिशय अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली आणि संपूर्ण मोरबाडकर वाशियांचं मन जिंकले इथं मात्र जितू चव्हाण यांनी. तर निश्चित माटे अंपायर यांना आपण पाहतोय कालपासून आणि यांचं सौजन्य जे आम्हाला मिळालेलं आहे आदरणीय विलास भाऊ भोई यांच्या माध्यमातून रत्नात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप बॅकवर्ड पॉईंट डिजनकडे चेंडू शोधत बसलाय, शेतकऱ्यांनी शोधून घेतली आहे. इथं मात्र या 2 सहज रन्स कंप्लीट करताना आदरणीय सन्माननीय विलास दादा भोईर साहेबांना मी विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं सर्वप्रथम आदर्श ट्रॉफी 2021 मध्ये आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होतोय इथं मात्र दुऱ्यांच्या टोकाकडनं गोलंदाज श्रावण एक जबरदस्त षटक हाताळताना पाहतोय आपण. राईटामध्ये विकेट, पुढचा चेंडू याच पात्र काय सुपर धमाका पाहतोय, उंच उंच आणि लांब कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा ऐकून घे गौरा कसा रागानं बघतोय तुझ्या आईचा नवरा, कसा रागानं बघतोय तुझ्या आईचा नवरा. तू माझी भिंगरी स्पोर्टचे सर्व भादवड आदरणीय गणेशदादा पाटील आणि त्यांच्या समेत पाहतोय मित्रांनो. टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर भिवंडीचं नाव सातत्याने खूप मोठे केलं असं एक भिवंडीचा गौरव, वंडर ऑफ भिवंडी जगदीश दादा नाईक आणि अतिशय क्लास एक भिवंडीचा फलंदाज तो म्हणजे पिंटू पाटील. या दोन्ही मान्यवरांचं आगमन होते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आणि निश्चित मी उल्लेख केला होता की दानिवली गावामध्ये माझा आवाज ज्यांनी पोहोचण्याचं काम केलं असे आरके स्पोर्ट भादवड चे सर्व गणेशदादा पाटील आणि त्याच्या समेत निश्चित मित्रांनो आपण सातत्याने पाहिलं असतं सिटी क्रिकेट भिवंडी असो की कुठे आउट ऑफ क्रिकेट वंडर ऑफ भिवंडी जर म्हटलं तर जगदीश नाईक एक षटकार किंग म्हणून सातत्याने आपण त्यांना पाहिलंय, त्यांना खेळताना ऐकलंय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्याच्यासमोर अजून एक स्टार ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेटचा फलंदाज पिंटू पाटील. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पण दरम्यान पाहता आपण सामना खूप एक रंगतदार स्थितीकडे जाईल काय हा मनात एक प्रश्न करणारा निर्माण होतोय प्रश्न, कारण की विशाल जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र जागृती 11 डोंबिवली संघ विजयाकडे वाटचाल करणार आहे. जर वायजी स्पोर्ट मुरबाड संघाला सामना इथून मात्र जिंकायचा असेल तरी मात्र विशाल याला लवकरात लवकर तंबूमध्ये पाठवावं लागेल, तर सामना वायजी स्पोर्ट मुरबाड संघाकडे झुकला जाईल.
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहता आपण 11 बिनबाद एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाज प्रीतम येतोय व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून इथं मात्र दुसरे षटक हाताळण्यासाठी मी वेळेअभावी सर्व संघांना विनंती करेन की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि ओपन क्रिकेट जर म्हटलं तर प्रत्येक क्रिकेट रसिकाला आवडणारा हा खेळ इथं मात्राच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. आणि त्या दरम्यान पुढच्या सामन्यामध्ये निश्चित आपल्याला षटकार किंग टेनिस क्रिकेटचा एक महान फलंदाज भिवंडीचा राजा फलंदाज खेळ म्हणजे आपण वर्णन करतोय वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आणि त्याच समय एक क्लासचा फटकेबाजी करणारा पिंटू पाटील यांचा सुद्धा खेळ पाहणार आहोत. पण दरम्यान हा सामना कोण जिंकेल कोण हारेल जो जिता वाई सिकंदर कोण बनेल इथं मात्र विशाल सारखा एक तगडा फलंदाज खेळपट्टीवर आहे. समोर वायजी मुरबाड संघाचा गोलंदाज या स्वतः कट करण्याचा प्रयत्न मोठी एक घेऊन चेंडू मात्र फ्लॅश स्लिप मार्गे चेंडू थॅलमॅन रिजन कडे फरार होतोय. पंचाचा इशारा सीमा पार हा एक क्लास चौकार. दीदी 11 शास्त्रीनगर संघाचा संगणक आणि माही 11 आंबेला संघाचा कर्णधार. आपल्याला आम्ही ही शेवटची सूचना करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचंय. दीदी 11 शास्त्रीनगर विपक्ष माही 11. तर दोन्ही संघाचे कर्णधार अनिजित नुकतंच जो मुरबाड तालुक्यातला अजून एक मानाची स्पर्धा पार पडली होती भगवा चषकचे आयोजक आदरणीय सुनील माळी साहेबांचं आगमन होते. वेलकम सुस्वागतम. इथं मात्र पाहतो की फक्त आणि फक्त एक सिंगल या एका धावने संघ धावसंख्या पुढे सरकते ती 16. एक जबरदस्त टेनिस क्रिकेटचा हा बिग शो आपण पाहतोय. मुरबाड तालुका नव्हे तर ठाणे ग्रामीण असो की कुठली स्पर्धा यामध्ये एक मानाची स्पर्धा. तर निश्चित चेशिंग कंपल्सरी आहे. इथून मात्र संघर्ष करावा लागेल. जागृती 11 डोंबिवली संघाला जर सामना जिंकायचा असेल इथून मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहतोय आपण हा पटका चांगला आहे. काय क्लास शॉट पाहायला मिळाला. चेंडू स्लीपर कॉर बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत चौकार. पंचांनी विनंती आहे की फक्त 1 मिनिटासाठी आपण सामना थांबवायचा आहे कारण की पाहतोय आपण व्यासपीठावर थोड्याच वेळात आगमन होणार आहे. इथं मात्र दर्शन एंटरप्राइजचे प्रोप्रायटर डोंबिवली गावाचे उद्योगपती आदरणीय मोहन शेट्टी साहेबांचं थोड्याच वेळात आगमन. सामना सुरू करायचंय पंचांनी. चला आपण टीम मीटिंग कमी घ्या. वायजी स्पोर्ट मुरबाड संघाचा कर्णधार आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. हो निश्चित अजून एक हाय क्वालिटीचा दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याचं सातत्याने आपण नाव घेतोय मी शेखर दळवी यांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचंय. सामना सुरू करायचा आहे. एक क्लास फलंदाज आज भिवंडीकरांचं सुद्धा आपण एका चांगला क्रिकेट पाहणार आहोत कारण की पाहतोय आपण सातत्याने टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये भिवंडी तालुका सारखं क्रिकेट आयोजन क्रिकेट खेळाडू खूप काही चांगला नंबर 1 आपण सातत्याने पाहतोय. आणि आज ऑल ओपन जर विचार केला आपण या आदर्श चषक मध्ये खूप महान असे खेळाडू आपण पाहतोय. दरम्यान जित्तू हा एक अतिशय दर्जेदार खेळाडू म्हणजे ओळख आहे. तर विशाल आणि अजून पाहतोय आपण सलमी जोडी खेळपट्टीवर. इथं मात्र निश्चित काय धमाल आणि कमाल या षटकामध्ये पाहायला मिळाली. फलंदाज विशाल एक मोठी जबाबदारी घेऊन फटकेबाजी करतोय धावफलकावर धावायच्या. तर दरम्यान व्यासपीठावर आगमन होतोय सन्माननीय दर्शन मॅन फॉर डोंबिवलीचे उद्योगपती. वेलकम सुस्वागतम. या स्पर्धा अतिशय चांगला चेंडू होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही. एक खोल टप्प्याचा चेंडू आणि बीट होतोय. तर पाहतोय व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे आमचे लाडके मान्यवर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय व्यासपीठावर माननीय श्री मोहन शेट्टी साहेब आपलं सर्वप्रथम
ना एक रंगतदार स्थितीकडे पाहतोय. इथून मात्र टीम मीटिंग करायची नाहीये. विनंतीशील चला आपण वायजी स्पोर्ट मुरबाड संघाचा तर आम्ही वारंवार सांगतो की आपण वेळे अभावी सहकार्य करायचे. चला आता मात्र सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 43 धावीची आवश्यकता आहे. इथून मात्र निश्चित जागृती 11 डोंबिवली संघाला संघर्ष करावा लागेल. पण क्रिकेटमध्ये अशक्य गोष्टी कुठली नाहीये. 12 चेंडू 43 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी एक खूप छान रंगतदार स्थितीकडे सामना वळतोय. कारण की विशाल नावाचा वादळ अजून खेळपट्टीवर आहे. याला थांबवणं गरजेचं आहे वायजी स्पोर्ट मुरबाड संघाला. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. विशाल आणि त्याचा सहकारी पार्टनर पाहतोय आपण इथं मात्र ऋतांशू. 12 चेंडू 43 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. अजून सामना दोन्ही संघाकडे समान प्रमाणात इथं मात्र झुकलेला दिसतोय. वेळ कमी घ्या आपण. वायजी स्पोर्ट मुरबाड संघाचा संगणक वारंवार आम्ही सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. तर वेळ कमी घ्या आपण. चला सराव थांबवायचा आहे. यानंतर कुठलीही पूर्वसूचना दिल्या जाणार नाही. मुरबाड संघाचा कर्णधार शेवटची यानंतर तुम्हाला 5 धावाची पेनल्टीचा सामना करावा लागेल. कारण की स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही जास्त वेळ इथे मात्र घेतायत. शेवटची वॉर्निंग आणि त्या 5 धावाची पेनल्टी आपल्याला स्वीकारावी लागेल. शेवटची वॉर्निंग. माट्या सर आपण पण पूर्णपणे ताकीद द्यायची मैदानामध्ये कारण की शेवटचा दिवस आहे. तर गोलंदाज सज्ज होताना इथं मात्र पाहतोय आपण आतिश. 12 चेंडू मध्ये 43 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू खोल्या टप्प्याचा चेंडू होता खोदून काढलाय. वाईडिस लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेची इथं मात्र मागणी करतोय काय पाहायचंय पण नकारतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र पूर्ण करताना. 11 चेंडू 42 असं समीकरण. सामन्याची उलटी गिनती तर मात्र आपण पाहतोय सुरू होतोय. एकच जबरदस्त आयोजन पाहतोय आपण. सातत्याने वर्ष 29 पाहतोय आपण आदर्श ट्रॉफी 2021. तर पाहतोय आपण दुसऱ्या फेरीतला आज ओपन गटातला पुढचा सामना होणार आहे. जे विजयी दोन्ही संघ आहेत त्यांना विनंतीशील की आपण एक संघ विजय झालेला आहे आणि चालू समजा विजेते संघ जो ठरेल तो लगेच आपण सेमीफायनल सामना पाहणार आहोत. याच पात्र हुकचा फटका खूप छान धमाका बॅकवर्ड स्पेलच्या वरतून तिला फेकून देतोय. मन बसलाय घसा. साठी 36 धावेची आवश्यकता असेल. व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे मान्यवर आमचे. याच पात्र असून एक चांगला फटका म्हणता येणार नाही. फटका चांगला होता पण प्लेसमेंट ठीक नव्हती. धोकादायक ठरू शकतोय आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय तो धावबाद. क्या बात आहे. जोरदार टाळ्या माट्यासाठी. एक ही झलक माट्या की सबसे अलग आणि फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज पाहतोय आपण क्रमांक इथं मात्र 3 वर राहुल. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये पाहतोय आपण आता मात्र
35 9 चेंडू 35 असं समीकरण. इथून मात्र सामना जागृती 11 डोंबिवली संघ आपल्या बाजूने घेऊन जाईल काय, कारण की अजून जर विचार केला आपण खेळपट्टी होतं मात्र पाहतोय आपण विशाल आणि राहुल या जोडीवर खूप काही अपेक्षा असेल जागृती 11 डोंबिवली संघावर. आरसीसी बिर्ला संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावर यायचा आहे. आरसीसी स्पोर्ट बिर्ला संघाचा संगणक आपण लगेच यायचा आहे. तर जय हिंद देवरुंग संघाचं आगमन झालेलं आहे. आकाश वेलकम. यस पाता त्रिप्राचीत बात तू चल मैं आया. ना कर प्यार मुझे ठेवताना पाहतोय. इथून मात्र येणारे 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून धावा बनवायला लागेल. 35 8 चेंडू 35 असं समीकरण. चला आपण लगेच निघायचंय खेळाडू कक्षामधून फलंदाजाला. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जितू चव्हाण विकेट जरी पडला दादा आपण जागेवर राहायचंय कारण की आपलाच हा संघ आहे. एक जबरदस्त फलंदाजी पाहिली आपण जितू चव्हाणच्या बॅटमधून. अर्धशतक पूर्ण केले त्यांनी आणि त्याच खेळीच्या बळावर जे एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपण घेतोय ऐकतोय तो म्हणजे जागृती 11 डोंबिवली या संघाचं थोडस संघर्षमय स्थितीमध्ये सामना त्याच्याकडून दूर जाताना असं दिसतोय की काय हे पाहायचं आहे. क्रमांक पाहतोय 4 वर नवीन फलंदाज प्रशांत. तर निश्चित ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 7व्या दिवसापर्यंत पाण्याची सोय उपलब्ध करून दिली असे धानिवली गावाचे आमचे समाजसेवक आदरणीय महेंद्रजी काशीनाथ भोईर साहेब मी आपलं मनापासून अभिनंदन करतोय या ट्रॉफीच्या माध्यमातून या आयोजकाच्या माध्यमातून. जिसने प्यासे को पाणी पिला दिया उसने सातों समुद्र को नीचे दिखा दिया. तर दरम्यान इथं मात्र कुठला संघ खाली जाईल आणि कुठला संघ वरती येईल कारण की समीकरण थोडंसं कठीण आहे जागृती 11 डोंबिवली संघासाठी. 8 चेंडू 35 पण क्रिकेटमध्ये मित्रांनो पाहतोय आपण सोपा आणि कठीण काही नसते. जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही की शेवटचा चेंडू टाकला जात नाही त्यावर भविष्य निकडणं उचित ठरत नसते. गोलंदाज पाहतोय आपण अति सज्ज होताना खूप छान कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर षटकार त्यानंतर काय सुरेख वापसी करताना आपल्या संघाला आणि स्वतःला. 8 चेंडू 35 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी स्ट्राईकला फलंदाज इथे मात्र असेल आता राहुल. यास पात्र असून एक चांगला चेंडू त्रिप्राचीत बाद तू चल मैं आया. फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम करताना जागृती 11 संघाचे फलंदाज. बिर्ला संघाचा कर्णधार जर आपण आवाज ऐकला असेल तर आपण लगेच यायचंय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 35 धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आणि वाई स्पोर्ट मुरबाड संघाने काय जबरदस्त परफॉर्मन्स आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना जितू चव्हाणचा एक झंझावत त्यानंतर मात्र प्रत्येक गोलंदाजाने एक अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यास पात्र खूप छान चेंडूचा टप्पापर्यंत खाली जातोय आणि माट्या सरांचे एक इशारा येतोय. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावांचं आव्हान इथं मात्र स्वीकारताना दयनीय स्थिती पाहतोय आपण जागृती 11 डोंबिवली संघाची कारण की अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता असेल. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. ते मात्र असं वाटलं होतं की विशाल जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र एक सामना रंगत असते तिकडे जाईल पण विशाल बाद झाल्यानंतर मात्र पडझड कायम आहे आणि आता मात्र 6 चेंडू आणि 35 असं समीकरण.
पण इथून मात्र एक कीर्तिमान एक रेकॉर्ड प्रस्थापित करेल काय हे दोन्ही फलंदाज 6 चेंडूमध्ये 35 धावा पटकावून एक कीर्तिमान इतिहास लिहेल काय इथं मात्र या आदर्श ट्रॉफी 2021 मध्ये तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज राहुल एक खूप मोठं वेगवान गोलंदाज ज्याच्या संघाने इथं मात्र पाहतो की अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे मुरबाड ग्रामीण संघाच्या माध्यमातून तो त्या संघाचा एक तारणार खेळाडू इथं मात्र ओपन खेळाच्या माध्यमातून अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय दुसऱ्या टोकाकडनं 6 चेंडू 35 असं समीकरण पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल पहिला चेंडू अप्रतिम लेंथ लाईन होती दिम्यागतीचा हा 5वा चेंडू बीट होतोय आणि आता मात्र 5 चेंडू मध्ये 35 धावा म्हणजे पराभवाच्या छायाकडे जाताना पाहतोय जागृती 11 डोंबिवली जसे टेनिस क्रिकेट मध्ये मोठं नाव आहे पण इथं मात्र ती कामगिरी ती सातत्यपूर्ण कामगिरी या सामन्यात राखू शकले नाही म्हणून पराभवाच्या उंबरठ्याकडे जाताना पाहतोय एका मोठ्या संघाला इथं मध्ये स्पर्धेच्या माध्यमातून याच पात्र दिम्यागतीचा बाउन्सर होता टर्न केले चेंडूला बॅकवर्ड स्कोर लेग म्हणजे ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय माट्यासनाच्या पाठीमागे चेंडू जाईपर्यंत एका धावेची संधी होती आता मात्र 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता असं वाटलं होतं की जागृती 11 डोंबिवली संघ एक संघर्ष करेल पण इथं मात्र पाहतोय एकतर्फी सामना त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं संपूर्ण श्रेय क्रेडिट दिल्या जाईल वायजी स्पोर्ट मुरबाड संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून काय जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय याच पाहता पुलचा फटका धमाका पाहायला मिळाला किंवा त्या फटका फसतोय अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि अजून एका फलंदाला परतीचा प्रवास करावा लागेल फक्त इथून मात्र एकच पाहायचं राहिलं की किती मोठं आव्हान आहे तो पराभवाचं आणि किती धावणी कमी करेल जागृती 11 डोंबिवली संघाचे फलंदाज एका जबरदस्त सांघिक कामगिरी पाहिली आपण बाहुबली मुरबाड तालुक्यातलं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व फलंदाज जितू चव्हाणची झंझावत फटकेबाजी यानंतर मात्र अजून एक वेगवान चेंडू राहुलच्या माध्यमातून आरसीसी स्पोर्ट बिर्ला संघाचा कर्णधार एक जबरदस्त कल्याण ग्रामीण चे स्टार खेळाडू त्या संघामध्ये गणेश गायकर त्यानंतर मुकेश गायकर सारखे दिग्गज सागर नो डाऊट गायकवाड यावर्षी 22 चेंडू मध्ये शतक पूर्ण केलं होतं बल्याणीच्या मैदानावर याच पाहता धीम्या गतीचा हा अजून एक बाउन्सर पाहतोय आपण आणि आता मात्र निश्चित फक्त आणि फक्त ऑफच्या बाकीच्या सामन्यामध्ये अंतिम चेंडू असेल गोलंदाज सज्ज होताना दुसऱ्या टोकाकडनं शेवटचा चेंडू राहुल याच पात्र पुल केले चेंडूला मिडविकेट रिजनकडे क्षेत्ररक्षकाने याच बरोबर इथं मात्र एक मोठा विजय संपादन केलंय वायजी स्पोर्ट या संघाने जिंकलेल्या संघाचं अभिनंदन हारलेल्या संघात सुद्धा अभिनंदन करतोय तुम्ही आलात या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय तर निश्चित